नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. सध्या बाजारात कोथिंबीरचे प्रमाण भरपूर आहे आणि ती स्वस्तही आहे. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, डाळीचे पीठ, तांदूळाचे पीठ, मिरची, आले लसूण, मीठ, हळद, जिरे, मोहरी, हिंग आणि तेल. सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आले लसूण, जिरे आणि मिरची बारीक करून घेऊ. त्याआधी मी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. मिक्सरमध्ये तयार केलेली पेस्ट आता आपण कोथिंबीरमध्ये टाकून घेऊ. नंतर त्यात हिंग, हळद, मीठ, त्याचप्रमाणे लिंबू व थोडी चवीपुरता साखरही टाकून घेऊ. त्यानंतर सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ व कोथिंबीर चांगली मळून घेऊ. कोथिंबीर चांगली कुस्करल्यामुळे तिला पाणी सुटते व ती मऊ होते. नंतर त्यात तांदूळाचे व डाळीचे पीठ टाकून चांगले एकजीव करावे व पीठ चांगले मळून घ्यावे. पीठ चांगले मळून झाल्यावर पिठाचा चांगला गोळा करावा व त्याचे जाड असे रोल करावे. बाजूला एका भांड्यात पाणी तापण्यास ठेवावे व त्यास चाळणी ठेवून त्यावर हे रोल वाफेवर ठेवावे. अगदी 15 ते 20 मिनिटात हे रोल चांगले शिजून फुगून येतात. आता आपले हे रोल चांगले शिजून तयार झालेले आहेत. थोडा वेळ गार झाल्यानंतर या वड्या चांगल्या कापून घ्याव्यात. या वड्या आपण जिरे व मोहरी यांची फोडणी करून शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो. पण मी त्यांना आता डीप फ्राय करणार आहे.
बाजूला एका कढईत मी तेल गरम करण्यास ठेवलेले आहे। तेल एकदम पूर्ण कडकडीत तापून घ्यावे आणि मगच त्या वड्या तळाव्यात। वड्या चांगल्या तांबूस रंग येईल तोपर्यंत तळाव्यात, म्हणजे त्या कुरकुरीत लागतात। आता आपल्या सर्व वड्या छान तळून झालेल्या आहेत। वड्या अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत। कशा वाटल्या तुम्हाला या कोथिंबीर वड्या? कमेंट करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।